नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज कांदा आणि कैरीची चटणी पाहणार आहोत। एकदम भारी चवीची आणि भाजी नसली तरीही आपण पोटभर जेवण करू असा हा पर्याय असणारी आणि आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी तयार होणारी कैरी आणि कांद्याची चटणी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल अशा पद्धतीची ही कैरी आणि कांद्याची चटणी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कशी तयार केली हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही चटणी तयार केलेली आहे। यासाठी इथं आपण कांदे आणि कैरी घेतलेली आहे। तर कांदे थोडेसे मोठे मोठे चिरून घेतलेले आहे आणि कैरीची साल काढून कैरी थोडीशी बारीक अशी कापून घेतलेली। तर इथं मी 4 कांदे थोडेसे मोठे कापून घेतलेले आहेत आणि त्यासोबत अर्धी कैरी बारीक चिरून घेतलेली आहे। तर कोणत्या पदार्थाचं प्रमाण किती घ्यायचं हे आपल्या मनावर आहे। जर कैरी ही खूप आंबट असेल तर थोडीशी घ्यायची आणि कैरी चांगली गोड असेल तर मग थोडीशी जास्त घातली तरीही काही फरक पडत नाही। आता हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे। तर इथं मी चटणी वाटण्यासाठी जो जार असतो मिक्सरचा तो वापरलेला आहे। त्यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार। त्याचसोबत 2 चमचे लाल चटणी आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर आपण घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे वाटत असताना सर्व साहित्य चटणी मीठ मिक्सरच्या टोपणाला न बसता पूर्ण चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं। आणि आता आपण यावरून पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचे म्हणजे ही चटणी आहे तशा रंगाची राहते आणि 4 ते 5 दिवस टिकण्यास मदत होते। तर बघा आता मिक्सरवर 5 ते 6 वेळेस पल्स मोडवर ही चटणी फिरवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची नाही, थोडीशी मोठी मोठीच राहू द्यायची। आजकाल खलबत्ते प्रत्येकाच्या घरी नसतात त्यामुळे आपण अशी मिक्सरच्या जारमध्ये ही चटणी वाटून घ्यायची। उकळामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटलेली कांद्याची चटणी ही मिक्सरवर वाटलेल्या चटणीपेक्षा चवीला खूप छान अशी लागते, पण मिक्सरवरची चटणी सुद्धा एकदम भारी अशी लागते। त्यामुळे आपण ही मिक्सरवर अशी दरदरीत वाटून घ्यायची। आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर आता आपली इथं ही चटणी पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता ही चटणी वाटत असताना यामध्ये आपण जिरे घातले तरीही चालतात, पण मला जिरे आवडत नाहीत त्यामुळे मी एवढ्याच साहित्यामध्ये ही चटणी तयार केलेली आहे। फ्रीजमध्ये ही चटणी साधारणपणे 5 ते 6 दिवस किंवा 8 दिवसापर्यंत ही आरामात राहते आणि बाहेर ठेवली तर ही चटणी 2 ते 3 दिवस सहज टिकू शकते। आता हे मस्त कैरीच्या फोडी ठेवून आपण सजवून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, कांद्याची चटणी आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। आणि अशा पद्धतीची कैरी आणि कांद्याची चटणी आमच्या इकडे तर दररोज बनते। तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये एकदा तरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।